अरे वा, तुम्ही सगळे जण मला बघायला आले. पण काय फायदा, तुम्ही मला एवढे बोलतात ना. पण मी सांगू, तुम्हाला पण दोन हात, मला पण दोन हात. तुम्हाला दोन पाय, मला पण दोन पाय. तुम्हाला एक डोकं आणि मला पण एक डोकं. पण तुम्हाला आई असणार ना. अं? पण मला आई नाही. म्हणजे मी मी जेव्हा छोटा होता ना, तेव्हा मला आई माझी नेहमी म्हणायची की तू खूप मोठा होशील, तू खूप मोठा होशील आणि खूप पैसे कमावशील. आणि माझं पण आईला साठी एक स्वप्न होतं. मी आईला म्हणायचो की मी मोठा झालो की तुला एक मोठी साडी घेणार, मोठी. म्हणजे मी माझं हे स्वप्न पूर्ण करणार. आणि 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 मी एक दिवस काय झालं, असंच असं मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका दुकानात कामाला गेलो. दुकानात तिथं मला त्यांनी भांडे घासायला लावले. मला भांडे घासता येत नव्हतं, पण मी घासायचो. आणि घासता घासता एक दिवस माझ्याकडून तो गल्लास तुटून गेला. आणि त्या मालकाने मला इथं मारलं. मला माझी आईची आठवण आली. आणि आणि असं वाटलं की माझ्या आईला मिठीत गेलं. मी त्या दुकानातून पळून गेलो. पळता पळता मला रस्त्यात एका पैसे भेटले. आणि मी लगेच ते सगळे पैसे गोळे केले आणि एका दुकानात गेलो. आणि आम्ही माझ्या आईसाठी एक मोठी साडी घेतली. मला खूप आनंद झाला. मी साडी घेऊन जात होतो आणि मी माझ्या घरी पोहोचलो. तिथं खूप माणसं होते. मला वाटलं की दिवाळीचे आहे. पण मी त्यांना रांगत आतमध्ये गेलो आणि पाहिलं की माझी आई झोपली होती. तिच्या नाकात आणि तोंडात कापूस होता, कापूस. मी माझ्या आईला सांगितलं, आई ग उठ ना, ग आई उठ ना. पण आई उठत नव्हते. आईला म्हणलं, आई आई हे बघ, मी तुझ्यासाठी साडी आणली आई, आता तरी उठ ना ग आई. पण आई उठतच नव्हती. माझी आई उठतच नव्हती. मी आईला खूप उठवलं पण माझी आई उठतच नव्हती. ते काका बोलले मला, तुझी आई देवाकडे बरी गेली. मी देवाला सांगितलं की आज माझ्या आईला खाली पाठवाना, मला तिच्या मिठीत जायचं. आई एकदा ये ना ग, एकदा ये ना. मला मिठीत घेशील का ग तू आई मी खूप दिवस झाले मी आंघोळ पण नाही केली ग आई. बघ ना माझं कसं झालं. आई मला भूक लागली ग आई, आता तरी ये ना ग आई उठतच नाही. आता मी काय करू आई.